नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 7 व 8 वरील आपण समजून घेऊया हा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 7 व 8 वरील आपण समजून घेऊया हा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1, वाच समजून घे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्नचिन्हाची ओळख करून दिली आहे. प्रश्नचिन्ह असलेल्या वाक्यात खालील विशिष्ट शब्द वापरले जातात, जसे कसे, काय, कोठे यांसारखे शब्द. विद्यार्थी मित्रांनो, असे शब्द वाक्यात वापरले गेले असतील व प्रश्न विचारल्याचे आपल्या लक्षात येत असेल तर अशा वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात. असे आणखी काही शब्द पुढील आकृतीत दाखवले आहेत. ते शब्द वाच. हे शब्द वापरून वाक्य पूर्ण कर. आता आपण प्रश्नार्थक शब्द असलेली आकृती पाहू. कधी, कोठे, कोणती, केव्हा, कोणता, काय. विद्यार्थी मित्रांनो, आता आकृतीतील या प्रश्नार्थक शब्दांचा आपण वाक्य पूर्ण करण्यासाठी वापर करणार आहोत. जसे तुझ्याकडे टिंबटिंब फुगे आहेत. या वाक्यामध्ये किती हा शब्द वापरता येईल. तुझ्याकडे किती फुगे आहेत असा प्रश्न तयार होईल. आता पुढील वाक्यांमध्ये रिकाम्या जागी आकृतीत दिलेले शब्द वापरून वाक्य पूर्ण करूया. 1. तुझे नाव टिंबटिंब आहे. उत्तर, तुझे नाव काय आहे. 2. तू टिंबटिंब राहतोस. उत्तर, तू कोठे राहतोस. 3. तू शाळेत टिंबटिंब जातोस. उत्तर, तू शाळेत कधी जातोस. 4. तुझी शाळा टिंबटिंब सुटते. उत्तर, तुझी शाळा केव्हा सुटते. 5. तुला टिंबटिंब भाजी आवडते. उत्तर, तुला कोणती भाजी आवडते. 6. तुला टिंबटिंब खेळ आवडतो. उत्तर, तुला कोणता खेळ आवडतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे दिलेल्या आकृतीमध्ये जे प्रश्नार्थक शब्द आलेले आहेत त्यांचा आपण वाक्यात रिकाम्या जागी उपयोग केला आहे व वाक्य पूर्ण केले आहे. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्याही 2 शब्दांचा वापर करून मित्रमैत्रिणीला प्रश्न विचार व लिही. आपल्याला जे प्रश्नार्थक शब्दांची आकृती दिलेली आहे त्या प्रश्नार्थक शब्दांचा वापर करून आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत. 1. तुझ्या डब्यात काय आहे. काय. 2. तू शाळेत केव्हा आलीस. केव्हा. 3. तू माझ्याकडे कधी येशील. कधी. 4. तुला कोणता खेळ आवडतो. कोणता. 5. तुझे बाबा कोठे काम करतात. कोठे. 6. तू कोणती वही विसरलीस. कोणती. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे अधोरेखित प्रश्नार्थक शब्दांचा आपण वाक्यात उपयोग केला आहे. प्रश्न क्रमांक 3, वाक्याच्या शेवटी
पूर्णविराम, प्रश्नचिन्ह यांपैकी योग्य चिन्ह लिही. पहिलं वाक्य, माझ्याकडे लाल रंगाची पेन्सिल आहे. या वाक्यात पूर्णविराम येईल. पूर्णविराम. 2. तुला ती कथा आवडली का? या वाक्यात प्रश्न विचारलेला आहे म्हणून शेवटी प्रश्नचिन्ह येईल. प्रश्नचिन्ह. 3. आजी मला गोष्ट सांगते. या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येईल. उत्तर पूर्णविराम. 4. तू कोणती गोष्ट ऐकतोस? या वाक्यात प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे शेवटी प्रश्नचिन्ह येईल. उत्तर प्रश्नचिन्ह. 5. आमच्या घरासमोर बाग आहे. या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येईल. उत्तर पूर्णविराम. 6. तुझी पिशवी कोणत्या रंगाची आहे? या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येईल. उत्तर प्रश्नचिन्ह. प्रश्न क्रमांक 4. खालील परिच्छेद लक्षपूर्वक वाच व योग्य ठिकाणी पूर्णविराम व प्रश्नचिन्ह दे. खालील उतारा पहा. उतार्यातील एक एक वाक्य वाचून आपण पूर्णविराम किंवा प्रश्नचिन्ह यांचा वापर करूया. सकाळी दारावरची बेल वाजली. वाजली या शब्दानंतर पूर्णविराम आवश्यक आहे. सईने दार उघडले. वाक्य पूर्ण झालेलं आहे त्यामुळे उघडले या शब्दानंतर पूर्णविराम द्यायला हवा. बाबा म्हणाले, कोण आले आहे? कोण आले आहे हा बाबांनी प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येईल. दारात पोस्टमन होता. वाक्य पूर्ण झाल्याने होता या शब्दानंतर पूर्णविराम द्यायला हवा. त्याने सईला एक पाकिट दिले. दिले यानंतर पूर्णविराम येईल. सईने पाकिटावरील नाव वाचले. वाचले या ठिकाणी वाक्य पूर्ण झाले आहे त्यामुळे वाचल्यानंतर पूर्णविराम द्यायला हवा. काकांचे पत्र पाहून तिला आनंद झाला. झाला या ठिकाणी वाक्य पूर्ण झाले असल्याने पूर्णविराम शेवटी येईल. पूर्णविराम. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे दिलेल्या परिच्छेदामध्ये योग्य त्या ठिकाणी पूर्णविराम व प्रश्नचिन्ह देऊन हा उतारा आपण पूर्ण केला आहे. प्रश्न क्रमांक 5. वाक्य वाच व वाक्यातील जोडाक्षरयुक्त शब्दाला गोल कर. पहिलं वाक्य, आईने पुऱ्या केल्या. या वाक्यामध्ये पुऱ्या व केल्या हे 2 जोडाक्षरयुक्त शब्द आले आहेत. या दोन्ही शब्दांना आपण गोल केले आहे. 2. तुम्ही संगणकावर काय काय करता? या वाक्यामध्ये तुम्ही हा जोडाक्षरयुक्त शब्द आला आहे. 3. ही माझी मैत्रीण आहे. या वाक्यामध्ये मैत्रीण हा जोडाक्षरयुक्त शब्द आला आहे. 4. सार्थक पुस्तक वाचतो. या वाक्यामध्ये सार्थक व पुस्तक हे 2 जोडाक्षरयुक्त शब्द आले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे दिलेल्या वाक्यांमध्ये जोडाक्षरयुक्त शब्दांना आपण गोल केले आहे. प्रश्न क्रमांक 6. उतारा वाच. उतार्यातील जोडाक्षरयुक्त शब्द शोध, गोल कर व वहीत लिही. उतारा. एक खारुताई होती. तिचे छोटे पिल्लू होते. त्याचे नाव टिल्लू होते. टिल्लूला खूप मित्र होते. सर्वजण एकत्र खेळायचे. विद्यार्थी मित्रांनो, आता या उतार्यातील जोडाक्षरयुक्त शब्दांना आपण गोल करू. पहिला जोडाक्षरयुक्त शब्द आला आहे त्याचे. पुढील जोडाक्षरयुक्त शब्द आहे टिल्लू. टिल्लूला, मित्र, सर्व, एकत्र. विद्यार्थी मित्रांनो, उतार्यात गोल केलेले शब्द जोडाक्षरयुक्त शब्द आहेत. हे शब्द तुम्ही वहीत लिहा. प्रश्न क्रमांक 7. खालील चित्रे बघ व वाक्य तयार कर. पहिलं चित्र, कुत्रा. वाक्य, कुत्रा घराची राखण करतो.
दुसरं चित्र वही. वहीत मी लेखन करतो. प्रश्न क्रमांक 8. उतारा वाच, उत्तरे सांग. उतारा. सान्वी वाचत बसली होती. अचानक वीज गेली. घरात अंधार झाला. सान्वीने दिवा लावताच घरभर उजेड पसरला. प्रश्न 1. सान्वी काय करत होती? उत्तर. सान्वी वाचत बसली होती. 2. घरात अंधार कशामुळे झाला? उत्तर. वीज गेली म्हणून घरात अंधार झाला. 3. दिवा लावल्यामुळे काय झाले? उत्तर. दिवा लावल्यामुळे घरभर उजेड पसरला. 4. घरात अंधार झाल्यावर तू काय करशील? उत्तर. घरात अंधार झाल्यावर मी मेणबत्ती लावेन. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 7 व 8 वरील आपण समजून घेऊया हा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी चॅनलचा आपण समजून घेऊया या स्वाध्यायाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.